माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू। तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात। साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सी मध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी। मुख्य वैशिष्ट्ये रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार। त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक। आजच संपर्क करा 99 22 36 41 87। पत्ता इंद्रनगर साकुरी। स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी। वीरभद्र यात्रा आणि नवनाथ यात्रा या दोन यात्रा संयुक्तिकरीतीने 2 दिवस राहता गावामध्ये साजऱ्या केल्या जातात। चैत्र पौर्णिमा आणि चैत्र कृष्ण प्रतिपदा असे 2 दिवसीय यात्रा उत्सव या ठिकाणी होतो। अनेक वर्षांची त्याला परंपरा आहे। जसे जुने लोक सांगतात ते सांगतात आम्ही आमच्या लहानपणी पाहिली, म्हणजे खूप वर्षांची, किती वर्षांची परंपरा आहे त्याला सांगता येणार नाही। वीरभद्र ही देवता, वीरभद्र हा शंकराचा मानसपुत्र आहे। ज्या वेळेला पार्वतीनी सतीने आपला देह यज्ञकुंडामध्ये त्याग केला त्यावेळेला शंकराचा जो क्रोध आला आणि त्या क्रोधामधून त्यांनी जटा पटल्या, म्हणून त्याला जटोद्भव असं म्हटलं जातं। त्या जटेतून उद्भव झालेला हा वीरभद्र स्थानी स्थानी त्याचं पूजन होऊ लागलं। अनेक ठिकाणी दक्षिण भारतात जर तुम्ही गेला तर अनेक त्याची मंदिरं आहेत आणि दक्षिण भारतातले लोक त्यामुळे आपल्याकडे आल्यानंतर वीरभद्राच्या दर्शनाला येतात। आपल्याकडची परंपरा अशी आहे की ज्या लेकी बाळी नांदायला गेलेल्या आहेत त्या सुद्धा सगळ्या यात्रेच्या निमित्ताने इथे एकत्र होतात। आणि या गावची आख्यायिका आपल्या नवनाथ भक्त, कानिपनाथाचे भक्त होऊन गेले तात्याभाऊ भगत, त्यांनी वर्धीमधून एकदा अशी आख्यायिका सांगितली की हे स्थान बनामध्ये होतं आणि त्यावेळेला साबरीचं बन सगळीकडे होतं आणि एक श्री, ती कासार समाजाची श्री होती, ती त्याची भक्ती करायला पहाटेच उठून जायची आणि तिच्या सासऱ्याला एक दिवशी शंका आली म्हणून तो सासराही तिच्या मागे गेला आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की काय करते। तिला मात्र भीती वाटली की आपल्याला घरी गेल्यानंतर आता सासूरवास होईल, सासरा आपल्याला बोलेल, म्हणून तिने देवाची प्रार्थना केली की माझ्यावरती कृपा करा। त्यावेळेला तो तांदळात दुभंग पावला आणि ती स्त्री आतमध्ये गेली। त्याच्यात स्त्रियांना आपल्या इथे प्रवेश नाही, परंतु एक आख्यायिका मात्र अशी आहे। आणि ती आतमध्ये गेल्यानंतर त्या सासऱ्याने डोकं आपटलं, परंतु ती काही तिथून बाहेर आली नाही। मग त्या सासऱ्याने विनंती केली की मी रोज काही आता पूजेला इथे येऊ शकत नाही, तर तुम्हीच माझ्यावर कृपा करा। त्यावेळेला देवाने सांगितलं मी तुझ्या करता येतो, पण तू जिथे मागे पाहशील तिथे मी थांबून घेईल। आणि राहत्याच्या जवळ आल्यानंतर वेशीतून आत प्रवेश करायचा, तर त्यावेळेला त्यांनी मागे पाहिलं, म्हणून आपल्या राहत्या गावाच्या वेशीच्या बाहेर हे मंदिर आहे आणि इथे त्यांनी देवाने थांबून घेतलं आणि मग हे मंदिर वगैरे पुढे तयार झालं। याच्याकरता एक ट्रस्ट पण आहे व्यवस्था पाहण्यासाठी, देवाचे उत्सव करण्यासाठी त्या ट्रस्टीच्या वतीने, आणि धनगर समाजाला याचा मान आहे पूजेचा, त्यांच्या वतीने याची पूजा अर्चा सगळं रोज होतं आणि या ठिकाणी हे सर्व कर्म चालतं। या कर्माची फळं अनेक लोकांना चांगली मिळाली म्हणून लोक येतात। ज्या वेळेला लोकांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात त्यावेळेला तो देव सिद्धीस पावतो किंवा त्यांच्या नवसाला पावतो आणि मग ते लोक पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी येतात आणि नवस फोडतात। या ठिकाणी गळवंती काढण्याची पद्धत आहे। हा अभिनव असा उपक्रम आहे, किती वर्षापासून चालत आला माहित नाही। एक कापडाचा हत्ती बनवला जातो, त्याच्यावरती एक आढं लावलं जातं आणि 2 मुलांना त्याला गळी लावणं म्हणजे टांगणं, आणि त्या गावामधून त्याची मिरवणूक निघते। नंतर काही लोक नवस करतात की आमची जर अशी इच्छा पूर्ण झाली तर आम्ही सुद्धा गळी लागू। आणि शेरणीच्या बाबतीत तुम्ही जो प्रश्न विचारला त्यालाही विशेष महत्व आहे। पूर्वी या ठिकाणी प्राण्यांची बळी दिली जायची, पण तात्याभाऊ भगत एक दिवशी बसले आणि त्यांनी सांगितलं की त्याच्याऐवजी शेरणी वाटा, प्राण्यांची बळी देऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका। आणि त्यावेळेपासून गुळाची शेरणी वाटण्याची परंपरा सुरू झाली। म्हणजे ज्यांचा नवस आहे ते कोणी 1 किलो, 2 किलो, 10 किलो, 50 किलो अशापर्यंत गुळ या ठिकाणी आणतात आणि वाटतात, त्याला शेरणी असा शब्द दिला गेला आणि ती इथं वाटली जाते। असा यात्रा उत्सव 2 दिवस मोठ्या उत्साहानं इथं साजरा होतो। सगळ्या जाती धर्म पंथाचे लोक याच्यामध्ये समन्वित होतात आणि सगळ्यांच्या वतीने चालतं। गावचे लोक त्याच्यासाठी देणगी देतात, त्या देणगीतून हा उत्सव साजरा केला जातो।